स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजकाल थंडी खूप वाढलेली आहे आणि या थंडी वाढल्यामुळेच जे आहे वातावरण बिघडल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत आहे, जेणेकरून आपल्याला सर्दी असो, ताप असो, या सर्व गोष्टी आपल्याला होत आहे. तर तेच आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला आज काय करायचं आहे, तर तेच टाळण्यासाठी आपल्याला एक तीर्थ बनवायचं आहे आणि ते तीर्थ म्हणजे धुमावती तीर्थ. तर ते धुमावती तीर्थ कसं बनवायचं, काय बनवायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत की धुमावती तीर्थ आपल्याला कसं बनवायचं आहे. ते जे काही सेवेकरी आहेत त्या सगळ्या सेवेकऱ्यांना माहिती आहे की हे धुमावती तीर्थ जे आहे ते कसं बनवायचं आहे, त्याचे फायदे काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. तर थोडीशी जी काही सेवा आहे मी थोडीशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही जर चुकलं असेल तर क्षमा असावी. कुठलाही ताप असो, कसाही ताप असो, तुमचा कितीही मोठा ताप असो, जो असा ताप आहे जो खूप दिवस झाले आहे तो कमी होत नाही आहे, त्या तापावरती हे एक रामबाण उपाय आहे. तर तुम्ही अवश्य ते करून पहा तीर्थ, आणि तुमचे जे काही आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीला तुम्ही ते तीर्थ देऊ शकता. आता हे तीर्थ कोणत्या व्यक्तीला चालतं ते आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊ. हे तीर्थ कुठलाही आजार असो, कसाही आजार असो, सगळ्या आजारांवरती हे तीर्थ चालतं. शत्रूचे भय असो, असं म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर त्याच्यावरती आहे. अशुभ गोचर आहे, बाहेर अशुभ शक्ती आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हे तीर्थ जे आहे ते चालून जाते. तर आपल्याला तीर्थ कसं बनवायचं आहे ते बघायचं आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की हे तीर्थ जिथं बनवायचं आहे, असं नाही की कुठेही बसून आपण हे तीर्थ बनवू शकतो. तर असं नाही, आपल्याला फक्त देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथंच आपल्याला हे तीर्थ बनवायचं आहे आणि पूर्वाभिमुख होऊन बसायचं आहे. महाराजांच्या फोटोसमोर, महाराजांच्या साक्षात आपल्याला ही जी काही सेवा आहे किंवा हे जे काही तीर्थ आहे ते आपल्याला हे तीर्थ बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय लागणार आहे, तर एक फुलपात्र लागणार आहे, जेणेकरून आपण हे अशा प्रकारे तुमचे हे स्टील पात्र आहे. तुमच्याकडे जर तांब्याचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि स्टीलचं असलं तरी घेऊ शकता. तर आपल्याला नित्यसेवा तुम्हाला लागणार आहे, कारण की नित्यसेवेमध्येच दिलं आहे की धुमावती तीर्थ हे आपल्याला कसं बनवायचं आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे. तुमच्याजवळ ही नित्यसेवा जर असेल तर तुम्ही अवश्य तीर्थ एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर आपल्याला लागणार आहे नित्यसेवा आणि हे फुलपात्र. तर काय करायचं आहे, हे फुलपात्र आहे, जोपर्यंत आपण धुमावती किंवा आपली जी पूर्ण सेवा आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हे तीनही जे मधले आपले हे जे 3 बोट आहे, हे 3 बोट आपल्याला यामध्ये बुडवायची आहे आणि जोपर्यंत आपली पूर्ण सेवा होत नाही तोपर्यंत आपल्याला ते बोट पाण्यामध्येच ठेवायची आहे. तर आता धुमावती तीर्थ कसं बनवायचं आहे ते तुम्हाला सांगते. खूप सोपं आहे. कुठलाही याच्यामध्ये सांगितले पहा, सकल ज्वर शूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक असं हे तीर्थ आहे. अतिशीघ्र परिणाम त्याचं तीर्थाच आहे. पूर्वाभिमुख होऊन बसायचं आहे, समोर पाट घ्यायचा आहे, पाट्यावरती आपल्याला हे फुलपात्र जे आहे ते फुलपात्र आपल्याला पाटावरती समोर ठेवायचं आहे आणि 11 वेळा जो माला मंत्र आहे तो माला मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो संकल्प या ठिकाणी आपल्याला म्हणायचा आहे. संकल्प म्हणून झाल्यानंतर आपल्याला एकदा धुमावती कवच जे आहे ते धुमावती कवच आपल्याला एकदा म्हणून घ्यायचं आहे आणि धुमावती कवच झाल्यानंतर आपल्याला 11 वेळा माला मंत्र जे आहे ते म्हणायचा आहे. तर आता इथे लक्ष द्या की आपलं जे काही संकल्प आहे त्या संकल्प मी थोडक्यात तुम्हाला सांगते. संकल्प कमलकरांबुजे जगतशोभिनी देवदत्तस्य. आता हे जे देवदत्तस्य आहे तिथं तुम्हाला देवदत्तस्य न म्हणता तिथं तुम्हाला जो बाधित व्यक्ती आहे किंवा ज्याला ताप आहे, जो आजारी व्यक्ती आहे, तिथं त्या देवदत्तच्या जागी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही जर स्वतःसाठी बनवत असाल तर तुम्ही तिथं स्वतःसाठी तिथं तुम्ही मम असं म्हणू शकतात आणि शरीरे वर्तमान वर्तिष्ठ मान सकल रोगम मोचे मोचे समस्त भूषम नाशे नाशे सर्व रोगन्मा दशनम कुरु कुरु स्वाहा. हा जो संकल्प आहे हा संकल्प तुम्हाला आधी म्हणून घ्यायचा आहे. संकल्प म्हणून झाल्यानंतर तुम्हाला
धूमावती कवच जे आहे ते धूमावती कवच तुम्हाला म्हणायचं आहे. धूमावती कवच म्हणून झाल्यानंतर तुम्हाला माला मंत्र म्हणायचा आहे. आता माला मंत्रामध्ये इथे त्यांनी मम मम असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही ममच्या जागी जर तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर तिथं तुम्ही स्वतःसाठी मम म्हणू शकता. तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी बनवत असाल घरातल्या, तर तुम्ही जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचं त्या ममच्या जागी तुम्हाला त्या बाधित व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. माला मंत्रामध्ये भरपूर ठिकाणी मम असं लिहून आलेलं आहे. तर त्या ममच्या ठिकाणी तुम्ही जर स्वतःसाठी बनवत असाल तर तुम्ही स्वतः म्हणजे ममच तिथं म्हणायचं आहे. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी जर बनवत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ते तीर्थ तुम्हाला बनवायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे तीर्थ तुम्ही अवश्य बनवून पहा आणि या तीर्थाची तुम्ही अनुभूती घेऊन बघा की या तीर्थाने आपल्याला खरंच खूप फरक पडत असतो. हे तीर्थ तुम्ही घेऊन पहा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.